श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, घ्या दर्शन तुम्ही पण महादेवाचं, भोलेशंकराचं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर आम्ही आलेलो होतो शेगावच्या गजानन महाराजांच्या मठामध्ये मंदिरामध्ये. तिथेच हे जवळच मंदिर आहे महादेवाचं. पहिले तिथं गेलो आम्ही आणि तिथं दर्शन वगैरे घेतलं. तसं तर ही दिंडी आलेली आहे आणि त्या दिंडीत आम्ही सुद्धा सहभागी झालेलो आहे. इथून दिंडी 3 दिवसाची निघते, पण आमचं 3 दिवस शक्य नसतं म्हणून आम्ही एक शेवटच्या दिवशी जातो आणि या दिंडीमध्ये सामील होतो आणि त्यामध्ये लुटता येईल तेवढा आनंद लुटून घेतो. बघा किती छान, एवढ्या थंडीच्या दिवसात सुद्धा कोणी पावल्या खेळतंय, कोणी फुगडी खेळतंय, असं या आम्ही दिंडीचा खूप आनंद घेत आहोत. आणि नंतर आम्ही मंदिरामध्ये जाण्यासाठी पश्चिमद्वार इथून आतमध्ये गेलो. त्यांनी सगळ्यांनी तिथं एका ठिकाणी मला उभं केलं आणि तिथं आम्ही गजानन बाबांचे भजनं आणि थोडंसं मंत्र वगैरे म्हटलेलं आहे आणि छान टाळ मृदुंग वाजवले. इतकं छान वाटत होतं, मन प्रसन्न होऊन गेलं होतं गजानन बाबाच्या मंदिरात येऊन. आणि हे बघू शकता तुम्ही किती साफसफाई, स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्रातलं गजानन बाबाचं मंदिर हे एकमेव म्हटलं जातं आणि हे देवस्थान खूपच प्रसिद्ध आहे विदर्भातलं. हे बघू शकता तुम्ही. बघा किती मन एकदम प्रसन्न होऊन गेलेले आहे हे मंदिरात येऊन. आपले सगळे दुःख चिंता इथं विसरल्यासारखं होऊन जातं आणि एका मिनटासाठी इतकं मनाला शांत वाटतं. आपल्यालाच काय, ह्या पक्ष्यांना बघा किती छान वाटतं, मस्त बसलेले आहे तिथं थंडीच्या हिच्यामध्ये. आणि बघू शकता किती रात्र झालेली आहे, आम्हाला जवळपास 9-10 झालेले होते तरी इतकी गर्दी होती. दिवसा तर खूपच गर्दी असते. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बाय.